तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करणारी लोक येऊ शकतील, तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रेम ते करू लागतील. अशा वेळी त्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञ राहा. पण कधी कधी हे प्रेम एका अविश्वासाच्या चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा असू शकतो. तुमच्या आयुष्यात झालेलं सगळ्यात मोठं नुकसान किंवा तुमच्या वाटेला आलेलं सगळ्यात मोठं दुःख हे कुणाकडून आलं, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? तुमच्या दूरच्या कुण्यातरी शत्रूपासून की अशा कुण्या व्यक्तीपासून ज्याला तुम्ही खूप जवळचं मानलेलं होतं? आजचा विषय हा त्याच लोकांबद्दल असणार आहे ज्यांच्याबद्दल आपण कधीच ती वाईट लोक असू शकतील असा विचार करू शकत नाही, पण हीच लोक तुमच्या नकळत तुमच्या पाठीत सुरा खुपसून तुमच्या सगळ्या सुखात विरझण टाकून जात असतात. तुमचं यश, तुमचं सुख यांच्या नजरेत टोचायला लागतं आणि तुमच्या माघारी हीच लोक तुमच्या विरोधातले कारस्थान करायला लागतात. यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे तुमचे सगळे सिक्रेट्स, तुमची विचारशैली आणि तुमचा स्वभाव कसा आहे हे सगळं यांना माहिती असतं आणि ही लोक त्याचाच वापर तुमच्या विरोधात करायला लागतात. पण ही लोक नेमकं असं का वागतात आणि याविषयी आपण करायचं तरी काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप रागही येऊ शकतो आणि हे असं असूच शकत नाही असं देखील वाटू शकेल, पण हा विषयच तसा आहे. या व्हिडिओ मधून मी तुम्हाला जवळचीच लोक आपलं नुकसान का करतात या मागची 4 कारणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहे. व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 1, त्यांच्यातील न्यूनगंड. तुम्ही आयुष्यात खूप मेहनत करता आणि काही गोष्टी साध्य करता. कठोर परिश्रमातून जाऊन अनेक अडचणींचा सामना केल्यावर तुमच्या हातात काही सुखदायी गोष्टी येतात. कुणाकडे नवीन घर, कुणाला नोकरी लागते, कुणी नवीन गाडी घेतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात या गोष्टी येतात तेव्हा तुम्हाला वाटू लागतं की तुमच्या जवळच्या लोकांनाही हे पाहून खूप आनंद होईल आणि ते तुम्हाला समोरून कॉम्प्लिमेंट्सही देतात. पण तुम्हाला दिलेले हे कॉम्प्लिमेंट्स खरेच असतील असं नसतं. या तुमच्या जवळच्या लोकांपैकी काही लोक असतात जे जेव्हा कधी तुमच्या सुखाकडे किंवा तुमच्या यशाकडे पाहत असतील तेव्हा या गोष्टी यालाच का, मला का मिळाल्या नाहीत असा विचार त्यांच्या मनात ते करू लागतात. तुम्ही मिळवलेलं प्रत्येक यश हे त्यांच्या निकम्मेपणाचं आणि त्यांच्या अपयशाचं किंवा त्यांच्या फुटक्या नशिबाचं प्रमाण बनून त्यांच्या नजरेत त्यांना टोचू लागतं. तुम्ही केलेली मेहनत असो किंवा तुमच्या चांगल्या वर्तनामुळे मिळालेली देवाची कृपा असो, त्यांना या गोष्टी कधीच दिसणार नाहीत. त्यांना फक्त एकच दिसेल की तुम्ही हे डिझर्व करत नाही. आणि या समोर जाऊन आपल्या समाजात प्रत्येक घरी एक चुकीची सवय देखील लागलेली आहे आणि ती सवय आहे तुलना करणे. लहान मुले असतील तर त्यांच्या शाळेतल्या मार्क्सनी तुलना इतर मुलाशी केली जाते. जर ती मोठी मुले असतील तर कुणी नवीन गाडी घेतली म्हणून तू का नाही, किंवा त्यांनी सुट्टीत या देशी प्रवास केलेला असेल ते आपल्याने का शक्य होत नाही, हे सगळं इतरांशी कम्पेअर करत एकमेकांमध्ये मनातल्या मनात द्वेष वाढवून घेतला जातो. आता यात एक भावनिक गणित मी तुम्हाला सांगतो, ते आपल्याला समजून घ्यायला हवं. आता जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं आणि तरी तुम्ही त्यावर मात करून खडतर परिस्थितीतही तुम्ही सुखी असता, तेव्हा ही इतर लोक त्यांना स्वतःला दुःखी सिद्ध करू शकत नसतात. पण तेच जर तुम्ही परिस्थितीला दोष देत नेहमी तक्रार करणारे असाल तर तेव्हा मात्र त्यांच्याही दुःखाला मान्यता मिळत असते. आता उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे, जर तुम्ही 2 मित्र आहात आणि दोघेही एका नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाता आणि तिथे तो इंटरव्ह्यू देता, नंतर तुमचा मित्र काय होईल काय नाही याविषयीच्या खूप तणावात अडकलेला असतो, पण तुम्ही मात्र तुमच्या हातात जेवढं होतं तेवढं प्रयत्न करून कोणतीच तक्रार न करता पुढे चालायला लागता. हे पाहून तुमच्या मित्राचं दुःख हे वैध ठरत नाही. पण तेच जर तुम्ही देखील मला खूप चिंता होते, खूप वाईट झालं असं म्हणत असाल तर त्याला बरं झालं मी एकटाच असा नाही असं वाटून त्याला त्याच्या दुःखाला वैधता मिळते. म्हणजे या प्रसंगात तुमचा समाधान हा त्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल आणि तेच जर तुम्ही देखील दुःखी असाल तर त्याच्या दुःखाला आधार मिळाल्यासारखं होईल.
कारण नंबर 2, समृद्धी मर्यादित असल्याचा भ्रम. सहसा आपल्या सगळ्यांच्या मनात एक खूप मोठा गैरसमज असतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या जगात यश, संपत्ती, सुख किंवा देवाची कृपा होणे यासारख्या गोष्टी खूप मर्यादित आहेत, खूप लिमिटेड आहेत असं वाटतं. त्यांना वाटतं की जर एखाद्या व्यक्तीला सगळं सुख मिळालं तर मला ते मिळणारच नाही. पण हाच आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. देवाने हे जग अमर्याद बनवलेलं आहे. जर आपल्याला नेमकं हवं ते सुख मिळत नसेल तर तो आपल्याला सुखी करण्याचे इतर मार्ग शोधून आपल्या वाटेला वेगवेगळे सुख आणून देत असतो. पण जेव्हा आपण आपल्या भक्तीच्या बळावर किंवा आपल्या कर्तृत्वाने सुखी झालेले असतो आणि काही लोक आपल्याला सगळं काही मिळताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात तू आमच्या वाटेचंच खातोयस असा विचार यायला लागतो. हा विश्वास खूप पुरातन काळातून आलेला आहे. पण तुम्ही या लोकांची लूट करताय या भीतीने ही लोक तुमचंच नुकसान करायला निघतात. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे कधी एका कुटुंबात एखाद्या वडिलांनी मेहनत करून काही जमीन मिळवलेली असते आणि ती जमीन वाटून देताना कुठेतरी कमी जास्त झालेलं असतं. कधी कुठे परिवारात एका आईचं लक्ष तिच्या मुलावर वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या गेलेलं असतं किंवा कुण्या एका कुटुंबातील मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचा सन्मान दिला जातो. जेव्हा अशा प्रकारची विषमता किंवा विविधता आपल्याला कुठे पाहायला मिळाली की साहजिकच तिथे कमी मिळालेल्या मुलाला त्याविषयी राग यायला लागतो. कारण त्याला या जगात जे तिथे मिळणार आहे तेवढंच सुख आहे आणि जेव्हा ते दुसरं कुणीतरी काढून घेतंय तर माझ्या वाटेला काहीच येणार नाही असा गैरसमज झालेला असतो. तेव्हा ही लोक बाहेरून दाखवायला खूप आध्यात्मिकरित्या वागतील. ते बोलताना नेहमी बोलतील, अरे देव सर्वांना त्याच्या हिशोबाने बरोबर सुखदुःख वाटून देत असतो. पण आतून मात्र त्यांच्या मनात ते वेगळेच विचार करत असतात. त्यांना मनात वाटत असतं की देवाकडे देण्यासाठी फक्त एवढंच होतं, त्यातही तू जास्तीचं काढून घेतलंस. जेव्हा अशा प्रकारचे विषारी विचार या लोकांच्या मनात येतात तेव्हा ते आध्यात्मिक असूनही त्यांच्या पवित्र मनात विष कालवल्या जाऊ शकतं. त्यामुळे या जगात सुख हे अमर्याद आहे आणि देवाने इतरांना सुखी केलं म्हणजे आपल्या वाटेचं सुख काढून घेतल्या जातं असं नसतं. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण नंबर 3, अज्ञानाचा अहंकार. काही लोकांचं वय जास्त असतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात साहजिकच रित्या मानवी स्वभाव, सुख दुःख आणि आध्यात्मिकता यासारख्या कित्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो. पण यातच काही लोक असतात त्यांना वय वाढलं म्हणून मला सगळं कळतं, माझे विचार, माझा विश्वास आणि माझा तर्क हाच श्रेष्ठ आहे असा गैरसमज असतो. या काही लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांकडे कधीच बौद्धिक दृष्टिकोनातून पाहिलेलं नसतं. पण तरी ते वयाने मोठे आहेत म्हणून स्वतःला अधिक ज्ञानी समजायला लागतात. यामुळे जे खरेच वयस्क आहेत, ज्यांनी खरं ज्ञान प्राप्त केलंय, त्यांच्याविषयी गैरसमज व्हायला लागतो. जेव्हा या वय वाढलेल्या पण अज्ञानी लोकांना असं पाहायला मिळतं की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करताय ज्या त्यांनी कधीच अनुभवल्या नव्हत्या, तेव्हा त्यांना याचा त्रास व्हायला लागतो. जेव्हा तुम्ही अशा नोकरीला स्वतःहून नकार देता जी त्यांना कधी मिळालीच नव्हती किंवा तुम्ही तो परदेशी प्रवास सहजपणे करून येता जे त्यांनी कधी करायचं स्वप्न देखील पाहिलेलं नव्हतं, तेव्हा तुम्ही जे आयुष्य जगता ते आयुष्य त्यांच्या स्वतःच्या अज्ञानाची किंवा स्वतःच्या मनातल्या भीतींची आठवण करून द्यायला लागतं. आता तुम्ही वयाने कमी असावेच हे गरजेचं नाही. कधी ते त्यांच्या सोबतची काही लोक असतील ज्यांचं वय जरी झालं असलं तरी ते स्वतः सुखी होण्याचे मार्ग शोधत असतील, त्यांच्याविषयीही ही अज्ञानी वय वाढलेली लोक द्वेष करू लागतात. मग जेव्हा कधी कुणाला ते आनंदी जगताना पाहत असतील तेव्हा ते या आनंदी लोकांवर किंवा त्यांच्या या मित्रांवर देखील राग करू लागतात, चिडचिड करायला लागतात. जेव्हा ही त्यांच्या आजूबाजूची लोक स्वतः नवीन आणि सुखाच्या मार्गाने जगायला लागतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्यांना वाटायला लागतं की माझ्या वेळी असं काही नव्हतं किंवा कोणी त्यांच्याच वयाचा माणूस स्वतःच्या मुलाबाळात सुखी असला की त्यांना स्वतःच्या आयुष्यातल्या अपयशांची आठवण व्हायला लागते. मग ते या सगळ्या सुखी लोकांचा विरोध करायला लागतात. यात काही लोक अशीही असतात जी एक
पाऊल पुढे जाऊन त्यांच्याच मित्रांचं किंवा परिवारातल्या लोकांचं बरंच काही नुकसान करायला जातात. असं ते करतात कारण त्यांना काहीही करून तुम्हाला परत चुकीच्या मार्गावर आणायचं असतं आणि तुम्हाला दुःखी करायचं असतं. कारण नंबर 4, तुम्ही अपवाद आहात. प्रत्येक कुटुंबात सगळ्यांना समान प्रेम मिळतंच असं नसतं. यात काही मुले असतात ज्यांच्याविषयी त्या परिवारातील प्रत्येक जण तो किंवा ती निस्तेज आहे किंवा खूप अशक्त आहे, त्याच्याकडून काहीच होऊ शकणार नाही, तो किंवा ती नेहमी अपयशीच राहील असा विचार करत असतो. जर तुम्ही ते सदस्य असाल आणि जर तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलेलं असेल, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या या यशाला, या सुखाला पाहून तुमच्या घरातली सगळी जण हे आनंदी होतील आणि शेवटी त्यांचं मतपरिवर्तन होईल. पण इथेच हा आपला गैरसमज असतो. या लोकांना नेहमी वाटत आलेलं असतं की तुम्ही एक लूजर आहात आणि तुमच्याविषयी तसाच विचार करण्यात ते खूप कम्फर्टेबल झालेले असतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या या मान्यतेला धक्का देता आणि स्वतःत बदल करून यश संपादन करून दाखवता, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. तेव्हा तुमच्या यशाला क्षुल्लक ठरवण्यासाठी त्यांना त्यांच्या मनात एक नवीन कथा तयार करावी लागेल आणि ते त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असेल. आता यातील काही लोक असतात ज्यांना इतर दुःखी व्यक्तींना सांत्वन द्यायची भूमिका खूप आवडत असते. एखादा व्यक्ती ज्याला सगळ्यांनी अपयशी म्हणून वाईट टाकलेला असेल किंवा ज्याच्यावर कुणीच प्रेम करत नाही, अशाला ही लोक खोटं सांत्वन देऊन त्यांची भूमिका पार पडत असतात. पण जेव्हा तुम्ही काही साध्य करता तेव्हा त्यांची ही भूमिका संपते आणि त्यांच्या मनात एक इच्छा लागलेली असते की जेणेकरून काहीतरी घडावं आणि तुमच्या आयुष्यात परत काहीतरी अडचणी याव्यात, जेणेकरून त्यांची बचाव करताची भूमिका ते परत साकारू शकतील. कधी कधी काही लोकांची ही इच्छा इतकी तीव्र व्हायला लागते की ते स्वतःहून त्यांच्या नकळत तुमच्या वाईटावर उठतात. यावरील उपाय: जेव्हा तुम्हाला लोकांमधील हे वागणं दिसून यायला लागतं तेव्हा प्रत्यक्षात त्यांच्या समोर जाऊन त्यांना जाब विचारणे हे कधीच करू नका. कारण त्यांच्यावर राग करण्यात काहीच अर्थ नसेल. त्यांचं हे वागणं तुमच्याविषयी कमी आणि ते त्यांच्याविषयी जास्त असतं. त्यांना त्यांच्या आतल्या लढाईला समजून घ्यायला हवं. पण यातील बहुतांश लोक कधीच स्वतःतले दोष ऍक्सेप्ट करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही काही केलं तरी तुम्ही कधीच त्यांना बदलू शकणार नाही. त्यामुळे ज्या लोकांचा हा असा खरा चेहरा तुमच्या समोर आलेला असेल, अशा लोकांसोबत सर्वात आधी तुम्हाला एक ठराविक बाउंड्री आखून घ्यायची आहे. त्यांच्यासोबत तुम्ही किती वेळ घालणार आहात, तुमच्या आयुष्यातल्या विविध योजनांविषयी, स्वप्नांविषयी त्यांना किती आणि काय सांगायचं आणि तुमची काही गुपिते असतील ही त्यांच्यासोबत शेअर करायची की नाही हे तुम्हालाच ठरवायचं आहे. कोणी कितीही खोदून विचारत असेल की तुमच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही, तर त्यांच्या समोर तुम्ही स्वतःचं सगळं सुख दुःख व्यक्त करून दाखवण्यापेक्षा सगळं काही ठीकठाक चालू आहे हे उत्तर देण्याची सवय लावा. तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करणारी लोक येऊ शकतील. तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रेम ते करू लागतील. अशा वेळी त्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञ राहा. पण कधी कधी हे प्रेम एका अविश्वासाच्या चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा असू शकतो, हे लक्षात घ्या. यात सगळ्यात महत्वाचा सल्ला जो मी तुम्हाला देऊ इच्छितो तो हा आहे की ते चांगले आहेत की नाही याविषयी गंभीर विचार करण्यात आणि याविषयीचं उत्तर शोधण्यात तुमची वेळ वाया घालवू नका. तुमची ही शक्ती तुमच्या वाटचालीसाठी वापरा. त्यांच्याकडून होणारे टीका, बडबड किंवा मानसिक त्रास याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. स्वतःची आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती करण्याकडे स्वतःचं लक्ष असू द्या. तर मित्र हो, आपल्या जवळची लोक आपल्याशी विचित्र का वागतायत याचं उत्तर साध्या शब्दात द्यायचं झालं तर माणूस हा त्याच्या प्रकृतीशी जुडलेला असतो. प्रेम आणि द्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे हा मानवी स्वभावाचा एक गुणधर्म आहे असं समजून आपल्याला पुढे जाता यायला हवं. तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमचे काही सल्ले असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद मित्र हो.